ज्ञानराधा हा प्रश्न सोडवायचा असेल, ज्ञानराधाच्या ठेवीदारांपर्यंत त्यांचे पैसे मिळायचे असतील, त्यांच्या ठेवी जर मिळवायचे असतील तर ज्ञानराधा हा प्रश्न खरं म्हणजे तेवत ठेवावा लागेल किंवा हा प्रश्न लावून धरावा लागेल किंवा हा प्रश्न खरं म्हणजे प्रकाश झोतामध्ये ठेवावा लागेल, चर्चेमध्ये ठेवावा लागेल. आणि असं जर करायचं असेल तर जी लोक असा हा प्रश्न उचलून धरत आहेत त्यांना सपोर्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे. फक्त मीच नव्हे, ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा जी लोक अशा पद्धतीनं हा मुद्दा लावून धरत आहेत, परत परत उपस्थित करत आहेत, त्यांना सपोर्ट करण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. तेव्हा विनंती आहे की कृपया सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आजच्या विषयावर येतो. नमस्कार, मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे. जास्तीचा वेळ न लावता डायरेक्ट आजच्या विषयावरती येतो. विषय खरं तर थोडासा जुना आहे, 10-20 दिवस त्याला होऊन गेलेले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने किंवा केंद्रीय सहकार मंत्री जे आहेत, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि लिक्विडेटरची नेमणूक केलेली आहे. तो लिक्विडेटर म्हणजे नेमका काय, त्याची जबाबदारी काय, त्याची नेमणूक नेमकी कशासाठी केलेली आहे, लिक्विडेटर याचा अर्थ काय, तो कधी नेमला जातो, तो नेमकं काय करणार आहे किंवा पुढील काळात तो कुठले निर्णय घेणार आहे, ते निर्णय कशा पद्धतीने ठेवीदारांसाठी फायद्याचे असतील, तोट्याचे असतील, या सगळ्यांचं विश्लेषण अगदी सोप्या भाषेमध्ये मी करणार आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि लिक्विडेटर या शब्दाच्या संदर्भाने जे जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा. लिक्विडेटर याचा सरळ अर्थ असा आहे की कंपनीची निर्वाह करणारा अधिकारी. म्हणजे एखादी कंपनी जर बंद पडली आणि कंपनी दिवाळखोरी जर निघाली, म्हणजे तिचे सगळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले, ती कंपनी आता चालू शकत नाही, तेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते कंपनीची निर्वाह करण्याची. म्हणजे कंपनीची थोडक्यात विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असणारा अधिकारी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी नेमलेला अधिकारी किंवा कंपनीमध्ये ज्या ठेवीदारांचे किंवा जे सभासद असतील, सदस्य असतील, त्यांची जी संपत्ती आतमध्ये गुंतून पडलेली आहे त्यांची संपत्ती मिळवून देण्यासाठी काम करणारा अधिकारी म्हणजे लिक्विडेटर, अशा पद्धतीचा याचा सरळ अर्थ आहे. जेव्हा एखादी कंपनी दिवाळखोरीत निघते, सहकार क्षेत्रामधल्या किंवा इतर काही कंपनीत जेव्हा दिवाळखोरीत निघतात त्याचा अर्थ असा आहे की ती बंद पडते, तिचे व्यवहार ठप्प होतात, देणीघेणी बंद पडतात, लोकांचे जे आतमध्ये पैसे गुंतलेले आहेत ते देऊ शकत नाहीत, कंपनी दिवाळखोरीमध्ये निघते. तेव्हा अशा पद्धतीने दिवाळखोरीत निघलेली कंपनी आणि त्यामध्ये गुंतलेले पैसे लोकांचे मिळवून देण्यासाठी शेवटी एक अधिकारी नेमला जातो आणि तो अधिकारी त्या संपूर्ण कंपनीच्या आतमध्ये जे काही पैसे उपलब्ध असतील किंवा कंपनीच्या माध्यमातून ज्या मालमत्ता असतील, खरेदी केलेल्या असतील किंवा गुंतवणूक केलेल्या मालमत्ता असतील, त्याचा शोध घेणे, त्याचं मूल्यांकन करणे, नंतर त्या विक्रीस काढणे, त्या विकणे आणि जो पैसा गोळा होईल तो सभासदांना देणे, सभासदांना वाटणे, अशा पद्धतीची जबाबदारी पार पाडणारा अधिकारी म्हणजे लिक्विडेटर. अशा पद्धतीचा लिक्विडेटर आता ज्ञानराधा पतसंस्थेसाठी नेमलेला आहे. त्याला नेमून जवळपास आता 20 दिवस झालेले आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये पुढाकार कोणी घेतला तर आपल्या राज्याचे आणि देशाचे सहकार राज्यमंत्री, म्हणजे राज्याचे प्रतिनिधी, राज्यातून पुढे गेलेले खासदार असलेले मुरलीधर मोहोळ यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. आणि पुढाकार घेऊन त्यांनी या लिक्विडेटरची नेमणूक ज्ञानराधासाठी केलेली आहे. याचा अर्थ सरळ असा होतो की आता ते जे लिक्विडेटर आहेत, जे अधिकारी आहेत, ते येथील ज्ञानराधाची जी संपत्ती आहे किंवा ज्ञानराधाच्या माध्यमातून कुठे कुठे गुंतवणूक झालेली आहे ती गुंतवणूक शोधून काढतील, त्या सगळ्या प्रॉपर्टी संपत्ती शोधून काढतील आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्या विकण्यासाठी प्रयत्न करतील. त्याच्यातून किती पैसा उपलब्ध होतोय याचा अंदाज घेतील, ठेवीदारांच्या किती रकमा आहेत याचा अंदाज घेतील आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मग ते टप्प्याटप्प्याने देण्याचा प्रयत्न करतील. अर्थात एकदाच एकाच वेळी सर्वांचीच मिळतील अशा पद्धतीनं मात्र होऊ शकत नाही. थोडंसं टप्प्याटप्प्याने ते होईल अशा पद्धतीनं आहे. तर ते दायित्वांचं वितरण हा एक त्याच्यामध्ये शब्द आहे. दायित्वांचं वितरण म्हणजे ज्ञानराधा पतसंस्थेच्या संदर्भाने किंवा त्यांच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्ता त्यांनी कशा पद्धतीने घेऊन ठेवलेल्या आहेत, पैसा नेमका कुठे गेलेला आहे, कुठे गुंतवलेला आहे, त्या सर्व मालमत्तांचं मूल्यांकन होईल. त्या मालमत्ता अशा पद्धतीने किती आहेत, कुठे आहेत, त्यांची कागदपत्रे कशा पद्धतीने आहेत, ती कुणाच्या नावावरती आहेत, या सगळ्याचा अभ्यास होईल, त्याचं मूल्यांकन होईल. या सर्व मालमत्तांची किंमत किंवा बाजारातलं आजचं मूल्य
ठरवलं जाईल आणि ठरवल्याच्या नंतर त्या विक्री करून नंतर हा पैसा जेवढा गोळा होईल तो पैसा गोळा झाल्याच्या नंतर तो ठेवीदारांना दिला जाईल. अशा पद्धतीची जबाबदारी पार पाडण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी काम सुरू केलं आहे नाही केलं आहे अजून अपडेट आलेली नाही. जेव्हा अपडेट येईल ते तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. मात्र मी परत विनंती करत आहे की ज्ञानराधा हा प्रश्न एकतर तेवत ठेवावा लागेल, हा प्रश्न लावून धरावा लागेल, हा प्रश्न प्रकाश झोतामध्ये ठेवावा लागेल आणि चर्चा घडवून आणावी लागेल. काही लोकांनी पुढाकार घेऊन सतत हा प्रश्न तेवत ठेवावा लागेल. तेव्हा याच्यावरती राज्यकर्त्यांचं म्हणा किंवा सर्वांचं लक्ष लागून हा प्रश्नाची गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचेल, राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर सहकार मंत्री आहेत किंवा सहकार खातं आहे, देशाचं असेल राज्याचं असेल, त्यांच्यापर्यंत हा प्रश्न परत जाईल आणि हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यापर्यंत जावी लागेल, याची तीव्रता त्यांच्यापर्यंत जावी लागेल आणि तीव्रता जर जायची असेल तर हा प्रश्न पुन्हा उपस्थित करावा लागेल. हा प्रश्न म्हणजे एकदा कुणीतरी मांडला आणि नंतर सगळ्यांनी सोडून दिलं असं जर केलं तर हा प्रश्न नीटनेटक्या पद्धतीने सुटणार नाही. ज्या पद्धतीने अनेक घोटाळे या देशामध्ये झालेले आहेत, अनेक पॉलिसीच्या कंपनीज आल्या आणि नंतर त्या बंद पडलेल्या आहेत, लोकांचे हजारो कोटी त्याच्यामध्ये सुद्धा गुंतून पडलेले आहेत. मात्र एक आशादायक चित्र ज्ञानराधामध्ये आहे, ते वेगळं आहे. ज्या पद्धतीने काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा मदत केलेली आहे, मग ते राजेश टोपे असतील, नंतर मग हे मुरलीधर मोहोळ असतील किंवा अजून कुचे किंवा अजून काही आमदार वगैरे असतील, काही खासदार असतील, ते सहकार्य करत आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण सर्वांनी सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहून त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी आहे, त्यांना सपोर्ट करण्याची जबाबदारी आहे आणि हा प्रश्न पुन्हा उचलून धरावा लागणार आहे, चर्चेत ठेवावा लागणार आहे. चर्चेत जर ठेवला, प्रकाश झोतामध्ये जर ठेवला तर तो सोडवण्यासाठी प्रयत्न होईल आणि जर प्रश्न जर सोडून दिला, जर प्रश्न कोणी उचलूनच जर धरला नाही तर मग हळूहळू तो विस्मरणात जाईल आणि लोकांचे जे गुंतलेले पैसे आहेत लोक अपेक्षा सोडून देतील आणि पैसा आतमध्ये राहील. त्याचे फार मोठे दुष्परिणाम समाजामध्ये दिसणार आहेत, बाजारपेठेवरती दिसणार आहेत. यातमध्ये काही दुर्दैवाने घडू नये, परंतु काही चुकीच्या गोष्टी किंवा अप्रिय घटनासुद्धा घडू शकतात. तेव्हा विनंती आहे की कृपया अशा पद्धतीनं जी लोक हा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. निदान अशा पद्धतीचे काही चॅनल्स असतील तर त्याला थोडंफार सपोर्ट करा. मी असं म्हणणार नाही की माझ्या एकट्याच्या चॅनलला सपोर्ट करा किंवा अशा पद्धतीने जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांनाही सपोर्ट करा. जी लोक पुढे येऊन काम करत आहेत, मग ते मुरलीधर मोहोळ यांच्यासारखी काही लोक पुढे होऊन जर काम करत असतील तर त्यांनाही सपोर्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे. राजेश टोपे यांनी ज्या पद्धतीने एक मोर्चा आयोजित केला होता त्याला जवळपास आता 2 महिने झालेले आहेत, मात्र त्यांनाही सपोर्ट करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांनाही परत एकदा एखाद्या समितीने भेट घेऊन पुढचे अपडेट मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. त्यानंतर जे लिक्विडेटर जो कोणी येणार आहे, अधिकारी जो येणार आहे, ज्याची नेमणूक झालेली आहे, त्याचेही अपडेट्स, त्याच्या कामाचे अपडेट्सही सगळ्यांपर्यंत पोहोच करण्याची ही जबाबदारी आपल्यापैकी कोणीतरी स्वीकारायला हवी. अशा पद्धतीनं हा प्रश्न तेवत ठेवला तर आपण हा प्रश्न पुढे घेऊन जाऊ शकतो आणि लोकांचे पैसे लोकांना मिळण्यासाठी काही ना काहीतरी मदत आपल्या पद्धतीने करू शकतो. तर मुद्दा असा होता की हा प्रश्न जरी किंवा हा आजची जी बातमी आहे तो जरी 20 दिवसापूर्वीची जरी बातमी असली तरी त्याचं विश्लेषण आणि जी लोक फार शिकलेली नाहीत अशा लोकांपर्यंत ही न्यूज पोहोच व्हावी, त्यातल्या बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचावेत. लिक्विडेटर म्हणजे काय, त्याची जबाबदारी काय, तो नेमका कशासाठी नेमलेला आहे हे सहज सोप्या भाषेमध्ये कळावं, यासाठी माझा हा प्रयत्न आहे. माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडला असेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. येणारी प्रत्येक अपडेट मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. जी नवीन काहीतरी अपडेट येईल ती प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.